इकडे ब्रेड आणि पावच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाली आहे। दूध आणि भाज्यांच्या नंतर आता पाव आणि ब्रेड सुद्धा महागलेले आहेत। सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटला आता धक्का बसणार आहे। पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे। भाज्यांचे दर सुद्धा कडाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता ब्रेड आणि पाव हे सुद्धा महागलेले आहेत। ब्रेड आणि पावच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झालेली आहे। सर्वसामान्यांच्या रोजच्या नाश्त्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये ब्रेड आणि पाव याचा सहभाग असतो, समावेश असतो। मात्र आता ब्रेड आणि पावला सुद्धा महागाईची झळ बसली आहे। ब्रेड आणि पाव 5 रुपयांनी त्यांचे दर वाढलेले आहेत। म्हणजे प्रोडक्शनसाठी जे मैदा, तेल आणि मेन म्हणजे गॅस आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आता बरीच भाववाढ झालेली आहे। त्याच्यामुळे आणि आम्हाला काही प्रमाणामध्ये कामगारांच्या पगारामध्ये सुद्धा त्याच्यामुळे थोडीफार भाववाढ करायला लागलेली आहे। तर या सगळ्यांचा विचार करून आम्ही सर्व मालामध्ये 10% भाववाढ आता सध्या केलेली आहे। पूर्वीचे भाव कसे होते आणि आत्ताचे भाव काय? पूर्वी साधारण 18 रुपयाला एक 8 पावाची लादी होती, ती आता आम्ही 20 रुपये केलेली आहे। जी 60 रुपये पाव किलो खारी होती ती 65 रुपये केलेली आहे। जे अंदाजे आम्ही सरासरी 10% भाववाढ सर्व याच्यामध्ये केलेली आहे।